यो बघा आबा, मुंबईच्या कॉलेजचा ऍडमिशन फॉर्म बघू बघू. यो भरून मला पाठवायचा आहे. अगं पण ह्यो तर इंग्रजीत आहे, ह्यो कसा भरणार? ओ आबा, एवढा ढ वाटायलोय तुम्हासनी. काय राव बोलताय तुम्ही? अहो यो मी भरणार आणि आपल्या शाळेतल्या सरसनी दाखवणार, विचारणार सगळं नीट लिहिलंय का बघा आणि मग पाठवणार. आणि मग बघा ही कमळी निघाली मुंबईला एकदम फर्स्ट. जय भवानी. जय भवानी. तुम्ही बघाच असली भारी इंग्लिश फाडफाड बोलायला शिकतो की नाही बघतच बसाल तुम्ही. शिक पुरी, तुला पाहिजे तसं शिक. तुळजा देवी तुझ्या पाठीशी आहे, तुझी समधी स्वप्न खरी करायला. I love you, old man. चला आईला फॉर्म दाखवूया. हा. साहेब, अच्छा, ही तुमची मुलगी आहे काय? होय होय. आहा, देखणी आहे नाही? हो. सरोजताई, खरं सांगू, लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसावा ना, अशी जोडी दिसतीये बघा. बाई बाई बाई, माझीच नजर नको लागायला पोरांना. काय आहे, आमचा मुलगा दुबईला कामाला असतो. 1 महिन्यासाठी इथे आलाय. आता लग्न करून मुलीला सोबत घेऊन जाईल. वय वय वय, आम्हाला पोरगी पसंत आहे बघा. हो. अरे वा, म्हणजे कसला भारी योगायोग म्हणायचा. अहो, आजच सकाळी देवीची महावस्त्र तिला आशीर्वाद म्हणून मिळाली आणि आता तिचं लगीन पण जमतंय. वा 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 कमळे, अगं लई नशिबवान आहे तू. अगं बघ, कसलं भारी स्थळ आलंय तुला. सरोजबाई, एकच नंबर नशीब घेऊन जन्माला आली आहे पोर. आहे हे समजा काय? आबा, तुम्ही इथंच थांबा, मी आलोच. कमळे, ही साडी नेस, गजरा माळ, थोडी पावडर लाव तोंडाला आणि तयार हो पटकन. आहे हे काय चाललंय सगळं? सरपंच काय म्हणालेत? अगं येडी, तुला बघायला आलेत नव्हते, एवढं बी कळ नव्हे तुला. ते कळतंय म्हणूनच विचारतोय. मला नाही लगीन करायचं. तुला चांगलंच माहित आहे मला मुंबईला जाऊन शिकायचंय. अगं कमळे, जरा हळू बोल आणि जरा विचार कर. ती चांगली माणसं वाटतात. अगं सरपंच काका सांगत होती पोरग दुबईला सेट झालंय, त्यांच्या ओळखीच आहे. आणि मला सांग, सरपंच काका तुझ्यासाठी चुकीचं स्थळ आणणार आहेत का? हा, तू आता बोलत नको बसू, थांब. हा, ठीक आहे, चड्डीशी तयार हो, पड्डीशी बाहेर चल. आहे त्यात मी माहित नाही की मला मुंबईला जायचंय. खरं तुला तर माहित आहे ना. मग तू बोलूनच का त्यासनी घरात? कमळे, गपगुमान राहायचं. कमळे, आपलं घर लहान आहे. तुझं बोलणं त्यांनी ऐकलं तर काय म्हणतील ती बाहेरची माणसं. हे बघ, तुला जर का माझी जरा बी किंमत असेल ना, तर गपगुमान तयार व्हायचं आणि बाहेर यायचं. चल लवकर. सपान फुलले होते कमळी, ठिणग्या पुढ्यात आल्या. ओळखीच्या या वाटा काटेरी का झाल्या. कमळी
अशी ही कमळी. अहो आबा, अहो काय सांगू तुम्हाला, अहो मागच्याच वर्षी याने आपल्या कमळीला मागणी घातली होती, पण आम्ही म्हटलं अहो आमची कमळी लहान आहे, हा तुम्ही जरा थोडं थांबा. पण आता हे लग्न जमते म्हटल्यावर मला लय आनंद झालाय बघा. झालं काय? हा आले आले. वा, मुलीने सरबत छान बनवलंय. काका मी नाही, आईनं केलंय. काय हरकत नाही, मला तरी लग्नाआधी कुठं काय येत होतं. शिकशील की हळूहळू. बरं जावई, तुम्हाला काही विचारायचं असेल ते विचारून घ्या. त्यांना काय विचारायचं? जेव्हापासून त्यांनी कमळीला बघितलंय तेव्हापासून तोंड हुप्प्यागत लाल करून बसलेत ते. हो पाहुणं, पसंत आहे का नाही सांगा. तोंडांतर बोला की. हो, तेच म्हणतोय की देवीची यात्रा संपली आहे तेव्हा साखरपुडा उरकून घेऊ आणि लगेच 15 दिवसात लग्नाचा बार ओढून टाकू. म्हणजे हे दुबईला जायला मोकळे. त्या दरम्यान मुलीचा पासपोर्ट येईल. काय म्हणताय सरोजताई? वय वय, आता तुम्हाला जसं बरोबर वाटते तसं करू की. ये एकदम बेस्ट झालं बघा. अहो मग जमतंय की. अहो एखादा जवळचा मुहूर्त बघून साखरपुडा उरकून टाकूया. हा? बरं सरोजबाई, येऊ का? चल बाळा, येतो. चला सरोजबाई, चला जावई चला. अनिका, चल ना कुठेतरी छान फिरायला जाऊयात. बेब, वाईब्स आर ऑलरेडी ऑफ. तर तू वर नको घालूस. मला जायचं तिथे जा, मला नाही यायचं. कम ऑन यार अनिका, चल ना. अनिका, लुक मॅप मध्ये दाखवते की ते जवळच एक डॅम आहे, तिकडे जाऊया ना, मजा येईल. बोट पण आहे. मी एकदा सांगितलेलं कळत नाही, मला नाही यायचं. तो ऋषी त्या गावछापच्या मागे, त्याचा राग तू आमच्यावर का काढतीयस? हे यू, तू माझ्या ऋषीबद्दल असं कसं बोलली? हा अनिका, अगं चिडू नकोस. वी आर जस्ट किडिंग. या हे बघ, मला वाटलं तू त्यासाठी अपसेटच म्हणून मी बोलले. मी अपसेट आहे कारण ती मंदिरातली कुठली ती महोत्सव वस्त्र वॉडेवर द थिंग इज ती साडी त्या कमळीला मिळाली. पण तू माझ्या ऋषीबद्दल असं कसं बोललीस? सांग आत्ताच्या आत्ता. अनिका, तुला अजूनही कळत नाहीये का? आपण इथे आलोय तेव्हापासून तो ऋषी त्या गावछापच्या मागे. परवा सुद्धा मॅच मध्ये तिच्या साईडनी चीअर करत होता आणि आजही बघ, तो तेवढं तिच्यासाठीच आला असेल. अनिका, यू नो, लुक्स लाईक दे आर अ थिंग. काहीतरी चालू आहे त्यांच्यात. माझा ऋषी असा मुलींच्या मागे लागणाऱ्यातला नाही. त्या दिवशी पण तुम्ही पाहिलं नाही कशी तिला एक बजावून लावली ते. आणि त्याला ना कोणावरही दया येत असते. अगदी त्या रोडवरच्या डॉगवर सुद्धा तशीच आली असेल तिच्यावर दया. आणि मी त्याला कोणा दुसऱ्यावर प्रेम होऊ देईल नाही. लेट इट स्लाइड अनिका. आमचंच काहीतरी चुकलं असेल समजायला. इज इट? तुमच्या फेसकडे बघून तर वाटत नाही आहे. एनिवे, तुम्ही माझ्या ऋषीवर डाऊट घेताय ना, माझ्या ऋषीवर, तर मी आता तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेल. ही इज ओनली माइन, नो कॅप. ऐक ना, त्या दिवशीसाठी आय एम सॉरी. तू माझ्यावर चिडलेला असं म्हणून हे बघ, मी स्वतःला पनिशमेंट करून घेतलं. तू मला माफ केलंस. यु नो, यू आर रिअली द वन. हे बघ ना,
या ब्रेसलेट मध्ये तुझं इनिशियल आहे. दॅट मीन्स यू आर इन माय हार्ट. मी पण आहे ना तुझ्या हार्ट मध्ये. काय काय झालंय काय? अरे कॉफी मग होता इथे, कुठे गेला काय माहिती. एक वेटरच होती आय थिंक, कोणीतरी ती देऊन गेली. काहीतरी बोलतही होती पण माझं लक्ष नव्हतं, मी इथे होतो सगळ्या. कोणी इथं बाई वगैरे आलेली नाहीये. मी आत्ता तुझ्यासाठी कॉफी घेऊन आलोय. हा एक मिनिट जरा बघू दे मला. काय झालं रे तुझं इथं आल्यापासून? तुला भास पण व्हायला लागले? मला भास होत नाहीये, खरंच होतं कोणीतरी. खरंच कुणीतरी होतं का? ती होती. सांग ना, ती होती ना? तीच ना? फोन आलाय तो उचल. घे ना, मी उचलतो ना. तीच होती ना? हा आत्ता तू बरोबर सांगशील. मॅडमचा फोन आला, मॅडमचा फोन. आता तू सगळा रिपोर्ट मॅडमला देणार आहे. आता तू बरोबर सांगशील मला. हॅलो, हा मॅडम, काय सांगू तुम्हाला? ऋषी आहे, बरं आहे. आणि मी इथं आहे ना, मग कसलंच टेन्शन नाही. हो ना? चालेल, ओके, ठेवतो मॅडम, ठेवतो. हा सांगू. काय रे सारखं आपलं काय झालं की आईला सांगू. जा सांग जा. हे ऐक ना, खरंच सांगेन. हा सांग सांगू? सांग रे. पूर्णे, सांगितलेलं काम झालं का? मॅडमनी सांगितलेल्या प्लॅनिंग प्रमाणे काम एकदम परफेक्ट झाले बघा. म्हणजे कमळीच्या घरातले लग्नाला तयार झाले म्हणायचं. अहो सरोजनं तर त्या लग्नाला होकार दिलाय. आता कमळीचं लग्न झालं आणि कमळी दुबईला गेली असंच समजा. लग्न झाल्यानंतर लगेच आपल्या वाटाघाटी करूया असं तिची आई म्हणाली. परफेक्ट. काय कमळीचं लग्न आणि ती दुबईला चालली? पण तिला तर शिकायचं होतं, त्याचं काय झालं? कमळे, काय ग? तू इथं बसलीस होय ग बाळा? अगं ऊन किती तापले बघ. आई चटके बसायलात ग. इथं उन्हात काऊन बसलीस? हा, रागवलीस ना मग माझ्यावर? तू इथं रागवून बसलीस आणि तिथं आबा घरात उदास होऊन बसलीस. चल माझ्या संग चल. मला नाही लगीन करायचं. मला मुंबईला जायचंय शिकायला. तू मला दुबईला पाठवायला तयार झाल्यास, मग मुंबईला का सोडणं झाल्यास? जाऊ दे की ग प्लीज. एकदा ऐक माझं. कमळे, तू ऐक माझं. तुला एकदा सांगितलं ना व, तू मुंबईला जाणार नाहीस म्हणजे नाहीस. तू लगीन करायचं आणि सरळ दुबईला जायचं, यो माझा निर्णय आहे. समजलं? बाळा, चल घरी चल. मी बोलतो सरूला. चल. नाही आबा, मी बी तिचीच लेक आहे. आता जोवर ती माझ्या लग्नाचा विचार तिच्या डोसक्यातनं काढत नाही, तोवर मी इथनं हलत नसतोय. आबा, तुळजाईनं मला आशीर्वाद दिलता. देवीनं आपल्याला कौल बी दिलता. आईनं बी परवानगी दिलेली मुंबईला जायची. मग ती तिच्या शब्दावरनं कसं काय फिरली? आणि मधनच कुठनं लग्नाचं काढलंय? असं का करायला होती? माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? मी सरूला बोलतो. हा बस. चल आता, चल, ऊन वाढायले. जाऊया आपण घरात. ठीक आहे आबा, ही बांधली मी नवसाची गाठ. आता मी तवाच घरला येईन जेव्हा माझी आई माझं ऐकायला तयार होईल. कमळीला नाही गेड लागले. कोण असं करत?
कोण एवढा चांगला स्थळाला नाही म्हणत, पण नाही ऐकायचं म्हणून नाही. ती काय बी म्हणल, मला थोडीच तिचं ऐकून चालणार आहे. मला तिच्या लग्नाच्या तयारीला लागलंच पाहिजे. सरू, हे काय करायलीस तू? पोरीच्या सपनांची अगदी राख रांगोळी करायला निघालीस की तू? हो, असं काय म्हणते आबा? मला वाटत नाही कमळची समधी स्वप्न पूर्ण व्हावी. तिनं शिकावं, मोठं व्हावं, समधी स्वप्न पूर्ण करावी. पण तिच्या स्वप्नांच्या परिस्थितीचा जीव वाचणं लई महत्वाचं आहे. अगं, तुळजाईनं कौल दिला आहे, देवी आहे तिच्या पाठीशी. आता देवाच्या तू विरुद्ध जातेस का काय? हो, तसं नाही आबा. तुमचं समज म्हणणं पटतंय मला, पण जे सत्य असते ते लई कटू असते. आपण किती बी लपवायचा प्रयत्न केला तरी ते आपल्या समोर येतंय. तेव्हा आपण काय बी करू शकत नसतो. आणि म्हणून मी घाबरलो. सरू, तू काय बोलायलीस? मला काय कळलं झालंय बघ. काय चाललंय तुझ्या डोक्यात? हे बघ, तू मला सगळं खरं खरं सरळ सांग. तुम्हाला ते समजा खरं ऐकायचं आहे ना? मग ऐका. ज्या माणसापासून मी कमळीला इतकी वर्ष दूर ठेवलं, तो माणूस आज मला हित आपल्या गावात दिसलाय. काय? होय. आणि त्या माणसासंग ती बाई भी, ती बाई जिने इतक्या वर्षापासून माझी झोप उडवली. ती बाई तुला दिसली? जिने तुला आणि कमळीला मारायला सांगितलं होतं ती? इतक्या वर्षानं? तुम्हीच सांगा ना आबा, मी काय करू? माझा इतक्या वर्षांचा भूतकाळ ह्यो असा माझ्या समोर येऊन उभा राहिलाय. राजन, माझ्या गत आयुष्यातलं सोनेरी पान, नकळत जुळलेलं प्रेम, जडलेलं नातं, आणि त्या नात्याची गोंडस निशाणी माझी कमळी. देवाच्या साक्षीनं आणि आबांच्या संमतीनं माझं आणि राजनचं लग्न झालं. मी माझ्या हायर एज्युकेशनसाठी अमेरिकेला निघालो. बट आय प्रॉमिस, मी लवकरच परत येईन. येऊ. काळजी घ्या आबा, सगळ्यांचीच. हां. राजन, तुझा जो काही निर्णय आहे तो मान्य आहे आम्हाला, आणि त्यात आम्हाला आनंदच आहे. हो, अगदी. मी तर म्हणतो की तू सुनबाई आणि आमच्या नातीला लवकरात लवकर या घरात घेऊन ये. खरंच? हो. एक स्वप्न पूर्ण झालं होतं, पण हे नियतीला मान्य नव्हतं. राजन माझ्याशी असं कसं वागू शकतो ग? मी असताना तरी त्या भिकारड्या मुलीशी लग्न केलंच कसं? तुला माहितीये त्याला मुलगी आहे. नाही, मी एक्सेप्टच नाही करणार एक्सेप्ट. ओके बेबी, ओके. मी आहे ना. विश्वास ठेव तुझ्या आईवर. शब्द देते मी तुला,
मी तुझं लग्न फक्त राजनशीच लावून देणार. पण पण कसं? तो तिला घरी घेऊन चाललाय. असं काही एक होणार नाहीये. ही कामिनी रागिणीसाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. आई खरंच असं होईल? तुला माहितीये ना, कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर खाव. पाहताय काय? थेच कुठेतरी लपून बसल्या असतील त्या मायलेकी. शोधा त्यांना आणि संपवून टाका. एका क्रूर वृत्तीनं ते स्वप्नच उधळून टाकलं. स्वप्न जरी उधळलं असलं तरी त्याचं अस्तित्व अजूनही जिवंत आहे. आबा म्हणतात जे नशिबात आहे ते होणारच आहे. आपण कधी बी हारायचं नाही. पण आता संपले समजा. आता मी माझ्या आबांसाठी आणि माझ्या पोटच्या पोरीसाठी शरीर रूपानं जिवंत राहणार आहे फक्त. माझ्या गौरी या नावामुळे जर का माझ्या पोरीच्या जीवाला धोका असेल ना, तर मला नको ती नाव. आजपासून मी सरोज. आता ही सरोज तिच्या कमळीचं रक्षण कर. देवी आई मला बळ दे. म्हणजे राजन इथेच आहे आपल्या गावात? वय मी स्वतः त्याच देवाच्या डोळ्यांनी बघितलंय. कमळीची आणि त्यांची भेट बी झाली. आबा तुम्हीच मला सांगत असताना व जे काय होतंय ते तुळजाईच्या मर्जीनेच होतंय. मग माझी कमळी माझ्यापासून हिसकावली जावी ही जर का त्या तुळजाईची इच्छा असेल ना, तर त्या तुळजाईशी मी लढायला मी तयार आहे. माझी कमळी सुरक्षित राहावी यासाठी मी कोणाशी बी लढायला तयार आहे. असं वंगाळ बोलू नको. कमळीला काही बी होणार नाही. आबा अहो कमळी माझा जीव आहे हो. ती माझा समजा आहे. ती सुरक्षित राहावी ना याच्यासाठी मी काय बी करल. आता तिला फक्त मुंबईपासून दूर नाही तर या गावात मी बाहेर काढायला लागलो. म्हणून मी सांगते आबा, जर तिचं लगीन झालं ना तर ती सरळ दुबईला निघून जाईल आणि मग तिच्या जीवाला काय बी धोका राहणार नाही. असंच झालं पाहिजे. असंच केलं पाहिजे. नाही मी बरोबरच बोलते आहे. तुम्ही कुणी माझ्यामध्ये यायचं नाही. ना तुम्ही ना ती कमळी ना ती तुळजाई कुणी बी नाही.